स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे, पाचुळकर फर्निचर्स मॉल। कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे या मागणीसाठी गेली 34 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्ष व वकील संघटना ह्या कसोशीने प्रयत्न करत आहेत। अनेक वेळा या संदर्भात मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, उपोषणं झाली, परंतु खंडपीठाचा निर्णय अद्याप अजून झालेला नाही। यामुळे आज कोल्हापूरला खंडपीठ व्हावं यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हा सत्र न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा काढून वकील संघटनेसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आंदोलन केले। त्याचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। दुर्दैवानं मागच्या 3 वर्षामध्ये मुख्यमंत्री असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, हे फक्त आश्वासन देत आहेत आणि खऱ्या अर्थानं बुद्धिमत्तांच्यामध्ये मतभेद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि 1100 कोटीची तरतूद कुठे केली आम्हाला माहीत नाही। जमिनीचा प्रश्न मार्गी लावला म्हणतात, परंतु मुळात परवानगी दिल्याशिवाय जमिनीचा प्रश्न आणि 1100 कोटीचा विषय येतोय कुठं? आणि म्हणून आमची मागणी आहे सरकारला, हा अंतिम इशारा आहे। आता सरकारबरोबर बोलण्याची मानसिकता आमची या ठिकाणी नाही आहे, कारण की बऱ्याचदा बोललेलो आहेत आणि दरवेळी लॉलीपॉप मिळालेलं आहे, बाकी काही मिळालेलं नाही। आणि त्यामुळे आता हा निर्वाणीचा इशारा आहे। वकिलांनी देखील जाहीर केलेला आहे की 28 तारखेपासून कुठल्याही कोर्टामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले वकील जाणार नाहीत आणि ह्याची तीव्रता हळूहळू पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे। त्यामुळे शासनानं 27 तारखेपर्यंत कॅबिनेटचा निर्णय घेऊन, मागच्या वेळी कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर एक वाक्य टाकण्यात आलं की पुण्याचा देखील विचार करावा। सुस्पष्ट चीफ जस्टिसांचं म्हणणं असं आहे की फक्त कोल्हापूर हा शब्द टाकून कॅबिनेटनं ठराव करावा। मागणी काय आहे चीफ जस्टिस किंवा न्यायाधीशांची की स्पष्टपणे कॅबिनेटनं निर्णय घ्यावा की कोल्हापूर येथे करण्यात यावं, असा स्पष्ट उल्लेख करून कॅबिनेट डिसिजन द्यावा। मागच्याही जो कॅबिनेट डिसिजन झाला ते कोल्हापूरबरोबर पुण्याचाही विचार करा असं एक वाक्य टाकल्यामुळे आमचा प्रश्न प्रलंबित आहे। तो चीफ जस्टिस किंवा न्यायालयाकडे प्रलंबित नाही आहे, तो शासनाकडे आहे। शासनानं अहवाल देणं त्वरित द्यावा अशी आमची मागणी असणार आहे। गेल्या 34 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, रत्नागिरी अशा 5 जिल्ह्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आंदोलन वकिलांचं आहे काय तर वकिलांचं आंदोलन हे नाही आहे, पक्षकारांसाठी हे आंदोलन आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या 4-5 जिल्ह्यांचे जवळपास 60,000 खटले प्रलंबित आहेत। सिंधुदुर्गचं शेवटचं टोक जर धरलं बांदा दोडामार्ग या ठिकाणाहून मुंबईला जायचं, कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं टोक चंदगड इथून मुंबईला जायचं, जवळपास 750 किलोमीटरचा हा प्रवासाचा खर्च, मुंबईमध्ये राहण्याचा खर्च, त्या ठिकाणी येत असलेल्या वकिलांच्या फीचा खर्च हा परवडत नसल्यामुळं या 4-5 जिल्ह्यातील 60,000 जवळपास खटले प्रलंबित आहेत आणि 60,000 कुटुंबांना न्याय मिळत नाही। असं असताना गेले 34 वर्ष या 5 जिल्ह्यातील नागरिक आणि वकील मागणी करतायत की उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरामध्ये व्हावं। शासन अक्षरशः फुटबॉल करत आहे। गेल्या 3-3.5 वर्षामधली जर आंदोलनं पाहिली तर कोणालाही यामध्ये निर्णयाप्रत येणं गरजेचं होतं अशी आंदोलनं होती, तरी देखील शासनाला यामध्ये लॉलीपॉप आणि गाजर दाखवण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही। न्यायालयाला फक्त कोल्हापूरचं नाव टाकून आम्ही पत्र देतो हे सांगून कितीतरी दिवस झाले। कोल्हापुरात अनेक आंदोलनं झाली आणि त्यामुळे आता कोल्हापुरातील पक्षकार आणि वकिलांनी निर्धार केलेला आहे की या आंदोलनाची सुरुवात आज झालेली आहे। 28 तारखेपासून वकील कोर्टामध्ये जाणार नाही आहेत। पुढं लागलं तर कोल्हापूर बंद असेल आणि जे काही करावं लागेल आम्ही लोकप्रतिनिधी या वकिलांच्या आणि पक्षकारांच्या या आंदोलनामध्ये सहभागी राहू, पण खंडपीठ मिळवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। स्पेशली गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आम्हाला अक्षरशः गाजर दाखवलेला आहे, अक्षरशः लॉलीपॉप देऊन आम्हाला मुंबईहून पाठवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी धाडस असेल तर सांगावं की करणं शक्य नाहीये, आम्ही त्यांच्याकडे जात नाही, ज्याला करता येत नाही त्याकडे जायचं कारण काय आम्हाला, पण ते सांगण्याचं धाडस त्यांचं नाही आहे। करतो म्हणायचं आणि करायचं नाही यासारखा पळपुटेपणा करायचा आता बंद करा। आता वकील वर्ग चेतलेला आहे, स्वाभिमानांचा तुम्ही दिवसलेला आहे, आमचा अपमान तुम्ही चालवलेला आहे। वकील वर्ग हा अपमान सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। पक्षकारात जो मध्यबिंदू येतला त्याची जी हेटाळणं चाललेली आहे, त्याची जी उपासमार चाललेली आहे, अहो 20% पक्षकार दरवर्षी पैसे नाहीत म्हणून स्वतःचे नाही हक्क घाण टाकत आहेत, विकत आहेत।
आता तरी याची जाड बाळगा. एकीकडे न्यायदारी म्हणायचं, ती ॲम्ब्युलन्स पाठवायची, दुसरीकडे आमची न्याय्य मागणी हेटाळणी करायची. कृपया हे थांबवा. आता आम्ही तुमच्याकडे चर्चेला येणार नाही, तुमच्याकडे येण्याची आमची मानसिकता उरलेली नाही. राज्यकर्ते म्हणून करण्याची काही इच्छा असेल करून दाखवा, अन्यथा हा वकील वर्ग आता गबसणार नाही, एवढीच मी चिथावणी देतो. कॅमेरामॅन रोहित सुरेशसह संदीप बिडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.